पाहिजे आणि पोऱ्याने श्रीमंत पोर दाखली पाहिजे. प्रधानजी भाऊ घोड्यावर बसून सगळा येरा नाही म्हणून गेला. आणि आईला रडव म्हणजे आईला साप जरी होतो प्यारी राहतो. आई रडण्या रड भाऊ रड भाऊ आई रडण्या रड भाऊ रड भाऊ कर्मयोगाच्या गोष्टी भाऊ गोष्टी भाऊ धन धीरन धीरा 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 आई रडायला लागली. बाळाला दूध पाजतो तरी तिला रडू येतो. बाळाला झोळीमध्ये टाकतो तरी तिला रडू येतो. काहीच म्हणे खरा नाही. काय करवाणी काय नाही. तसं 2 रोज होऊन घ्या. राजा अंग धावून संघ पैसा शोध अंग सामगुरी कर. प्रधानबी म्हण कधी कधी नाही. आणि ते धावपळ व्हाय गे म्हणजे पोऱ्यानं लगेच 5 पुजायना कटाळी लागायला पाहिजे. अशाने मरे वता भाऊ वता भाऊ अशाने मरे वता भाऊ वता भाऊ चला धीरन धीरा धीरा दिगा दिगा प्रधान होत हाय गाव शोध ती गाव शोध तो लवण येर तो डोंगर येर गाव शिव येर सगळा एकरोनी धाकली कठ मिळत नाही भाऊ नाही भाऊ कठ मिळत नाही भाऊ नाही भाऊ चला धीरन धीरा धीरा दिगा दिगा मग प्रधान होता विंजनपुराला गेला. विंजनपुराचा विंजी राजा खुर्ची टेबलवर बसेल होता. विन्नावती घरामध्ये बसेल होती. आणि विन्नावती आणि विंजी राजाची कन्या सखावती 12 वर्षाची तिची तरुण जुवानी होती. 7 तालनी मजलावर तट झोपेल होती बाई होती बाई तू तट झोपेल होती बाई होती बाई तू धन धीरन धीरा 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 प्रधान होता. आणि राम राम कोणाला विंजी राजाला केला. भाऊ राम राम छान केला. मग काय प्रधान काय काम आहे म्हणे ऊन होता सावली होता अडीऊन मग विंजी राजा काय सांग माने पोर ना जुवा बरा होई जाईल गरबाची माग याला पाहिजे. तशा विंजी राजा सांगायला लागला विन्नावत राणी म्हणे पाहुणाला झारी भरून आण. विन्नावत राणीची डोकावरी पलव घेतला. झारी भरून अर्धक आली. राजा परत फिरून यायला लागला. तू नको येस म्हणे आपली मुलीला सांग. तशी विन्नावती घरामध्ये गेली. जगावतीला उठवायला लागली. ए बाई उठ म्हणे उठ तू का झोपून राहिली तुला मागणं आला तू पाणी दे. जगावती काय आईला बोलतो ए बाबा बया बोलती झाली आईला बोले बया बोलती झाली आईला बोले चला जिरवा जिरा आई कशासाठी मला उठवतो बाई तुला पाहुणा येरा लावणार तुझी 12 वर्षाची वय आहे आई मग माझा काही साजलेच नाही हारसा कंगवाला आई व मगी हारसा कंगवाला आई व मनी जगावतीने बरोबर साजवाच केला. अंगला बाल संघ केला. फुलकाळी पैकी डोकावर सोडली. आता माझी झारी आणि बाहेर निघायला लागे बाहेर सगळ्या साजनी बया झालं सगळ्या साजनी प्रधाननी तोंडवरच हात ठेवा. आमनी पोऱ्याला अजून मध्ये रोज व्हायला नाही. आणि आई पोर म्हणा पाणी लिहून काय करवा आता जर पाणी लिहिला नाही सत्व हरण होईल. आणि वडील धाडी लोक काय होता पाणी दिला तर सोयरी जमीचा पाणी बी दिलं नाही सोयरी जमन पुढे होईल
भाऊ देव तरी बारी रे सख्याच्या घरी चला जिरवा जिरा जगावाची पाणी हातमा धरून उभी राहिली वरदानला वाटना लेव मन पी तिस मुलूक दिस अन्न सवाय पवड नाही पाणी सवाय पराण नाही मला 2 रोज होऊन गेला पाणीचा तरी आधार करू दे वरदाननी दारी लिदा पी लिदा दारी तो परत दिली आणि मग ती जगावती होती परत गेली विन्नी राजे काय बोलायला लागला ए म्हणजे परदान हाय मानी पोर तुला पटणी नाही परदान भाऊ पटणी नाही परदान भाऊ चला जिरवा जिरा प्रधान सांगायला लागला पोर चांगली काही नाव नाही पण कवडा वर्षेनी तर विन्नी राजा सांग मानी मुलगी सूर्याला सांगू नको चंद्राला सांगू मावळू नको आवळी कवळे जशी नार चवळी निशेल पुण्यवाचा भरा तिचा जुवानीचा तोरा 12 वर्षाची झाली माझी देवाची तयारी आहे तर मग कवड्या वर्षाची तर 12 वर्षांनी प्रधान सांगायला लागणार त्यात मला साय जमणार नाही कशा की नाही तर पाणी पिदा म्हणजे आता माझी सुखी झाली ती जमन होक जम ए म्हणे भाऊ तुमनी पोरगी 12 वर्षाची आहे ना आमचा पोऱ्या 13 वर्षाला झाला रे भाऊ रे म्हणे 13 वर्षाला झाला रे भाऊ रे म्हणे चला जिरवा जिरा प्रधान सांगायला लागला आमना पोऱ्या म्हणजे 13 वर्षाचा आहे 13 वर्षांनी पोर 1 वर्ष न तरी पोऱ्या वडील पाहिजे मग इंदी राजा काय सांग लगन जाऊन जाईल लगन जाऊन जाईल सख्याच्या घरी चला जिरवा जिरा मग विन्नी राजा सांगायला लागा कधी मागणार आणतील कधी काय करतील प्रधान काय सांगायला लागला तू राजा श्रीमंत तो राजा श्रीमंत 8 रोज मग लग्न मिळविलेशा गरीबला 2 महिना लाग तर मिळवा तर काही नाही म्हणजे निरोप राहणार नाही पोटा राहणार नाही आई जमी घ्या तर जमी घ्या प्रधान होता घोडावर बसना भाऊ चालतो झाला रे आपुल्या घरी भाऊ चालतो झाला रे आपुल्या घरी देवरे चालता झाला प्रधान होता घोड्यावर आणि कसबंद अंगलला कोशीपुरामध्ये उतरला गंगावत बाई झोळी मग बाळ धोका देऊन राहिली बाळाला 4 रोज होऊन गेला आणि कोशीपुराच्या वाटावरी तो प्रधानी वाट येऊन राहिला सगाई मिळणी का नाही प्रधान घोडावरी कुदी पडणार दाजीला मुद्रा केला हसून बोलायला लागला काय म्हणे प्रधान दाजी ए दाजी नको विचारत जगडा जंगल जेवढा गावा जेवढा नगरी तेवढा शिव येऊ नाव कठे शाळा नाही याळवी बुडणा आणि कोशीपूरला घ्या आणि याळ बुडणा तठई ती इन्नावतीतून यायनी पोट तू काढ राहिनी चौथव मांगा आठवू काही का होत नाही रात भरला तर मा बी उमदे राहू कोशीच व्हाल पाहिजे मग एवढी रात पोट तू काढणी तू यायनी याळ बी निघना ती बाळा 3 महिने तिला पोरे वाईनी रे दादी रे मनाजी तिला पोरे वाईनी रे दादी रे मनाजी चला जिरवा जिरा
दाजी मग आपली पोऱ्याला 4 वय घ्या आणि यायनी 7 बाळा 3 वहिनी पोर कशी काय भरमसाठ चांगली नाव काय म्हणे जगावती राजा हौसळी घ्या गरमच निघी घ्या आणि गंगावतीला सांगा म्हणे येडी आपला पोऱ्याला तरी 4 रोज तू रडी राहिनीस मग आज यायनीस बाळा 3 वहिनी ती पोरा आपल्याला कशा होऊस देते ना कज रडस ए धनी खारा खाऊन वळला खाऊन नेत्राचा दिवा कडी खादावरी उचलाची वेळ 5 रोजाच्या बाळा तू कशा काय हळद लावची आईचा जीव लावडा बारी रेड रेड आई व मनी आई व मनी राजा तो तुम्ही का भाऊ होता ती 13 वर्ष ना पुढे लग्न करा 12 वर्ष ना जेवढ तरी बोल राणी रडस नको माझा शब्द देशावर निघून गेला माझा शब्दच अपमान करस नको जी बरा ती पोर तरी आपल्या घरी येणार आहे हो सकाळ म्हणजे सुवारीला बोलवणं आणि पासरा पुन्हा मांडवच टाकणं सर्या जमाजम गोष्टी होऊन गेला शिदा होऊन गेला पैसा होऊन गेला बस्ताचा होऊन गेला राणी तू शेवटी माझा अपमान करशील 4 लोकांमध्ये माझा मन नाराज होईल तशा करच नको त्याच रीतीनं मग राजा काय बोलायला लागला हे राणी नाराज तू करस नको नाराज तू करस नको नाराज तू करस नको नाराज तू करस नको जिरा दे जिरा ना दे भाऊ राजाला मग राणीशी नाराज करेल नाही त्यांनी फळ तुझा आहे करणार तू आहेस फक्त आडी अडचणी वाला नको तू सापाला लागाल नको हे माझं म्हणणं आहे राणी पुढल्या गोष्टी सोडून दे विचार करायच नको सकाळ माझ्या सुवारीन पात्रा पुंजली का मांडव लगेच सोड्या ना मांडव घालाय ना लगेच नवर देवला हळद बिळद लाई सर्या गोष्टी करीन पडणे धनी बारशीन कशा काय बांधतील तो मान कशा काय देईल तेवढा ती राजाला माहितच नाही तू कशी आहे मागाई करेल ना मागले कुटुंब तशीच मात्र मग राजा घाबरून गेला बाप म्हणे तो बाप लाईल पैसाला माप माझ्या बाळाची लगनला वराडी कोण कोण आणि वराडी कोण कोण माझ्या बाळाच्या लगनला वराडी कोण कोण अरे माई म्हणे ती माई वरे नव गाई गाई माझ्या बाळाच्या लगनला वराडी कोण कोण माझ्या बाळाच्या लगनला जिरनवा सुलता म्हणे तो सुलता वैल उलता फालता माझ्या डिकराच्या लगनला वराडी कोण कोण आणि सुलती म्हणे ती सुलती वैल उलती फालती माझ्या बाळाच्या लगनला वराडी कोण कोण अरे मामा म्हणे तो मामा करील पैसा कामा माझ्या भाताच्या लगीनला वराडी कोण कोण माझ्या भाताच्या लगीनला जिरनावा मामी म्हणे ती मामी होईल व कामी कामी माझ्या दिलक्याच्या तू पण तू जास्त म्हणजे रस्ता देखील ना बरं रस्ता देखील भाऊ बोले ना बोलणार बोले बोल तुरे देवा बोले बोल भाऊ बोले ना बोल बोल बोले बोल तुरे देवा बोले बोल
राजांनी सीधा सांगुरी लता कपडा आयरा पायरा आणि धनगोतला पत्रिका वगैरे देऊन गेला आणि मोहन बाळाला म्हणजे आज म्हणजे पासरा पुंजायचा आहे. सुवारीने पासरा पुंजून दिला आणि धारोनी ते 12ने 11 काय सांगतात ते रिकट टाकली जात. मग भाऊ आज मांडव पडायला पाहिजे. कोऱ्या शिरावण कोण बैल जुपी आणि डाळा तोडाला निघिर घ्या. पाच सवासन्या वाटेली जायना डाळा मन तोडून भाऊ डाळा मन तोडून गड्याल लय दूर भाऊ लय चला धीरा धीरा नावा दिगा दिगा तुला बाई दिगा दिगा गाडा येऊन लागा माई बहिणी आई बाई गोगल गायची काय केला ए भाऊ समजत गाडा साला सवंग जुना गाणं सुरुवात करून दिला. आई घरातली आतोरी कशी निंगली बाहेरी तिना नाव ग सुंदरी वारी ग जिग तिना नाव ग सुंदरी वारी ग जिग जरुका साई व टाटे 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 कानी व दिवा 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 कापूसान्या वाती 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 लाव दिवा यान्या ज्योती व दिग दिग लाव दिवा यान्या ज्योती व दिग दिग पहिला व वाळू दर तिला 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 दुसरा व वाळू मारव तिला व दिग दिग आणि तिसरा व वाळू रे ताला व दिग दिग भाऊ पाचशे सवासण्याची तो रथ पुंजून दिला आणि मग तो गाडा सोडला आणि मग तो मुरुमी दरे काढला उंबराची बेळ टाकली आणि मग सावराची बळी टाकून सामनीच्या डाळा टाकून दिला. मांडव सुतवाचा होता तो सुतवून दिला. 4-12 रात्र आता म्हणे पडेल आणि 4 वाजेला हळदला सुरुवात करू म्हणजे मोहन बाळाला हळद लागेल. अशा रीतीनं गाव नवीला आईला बाईला सांगून दिला की घरोघराच्या लोक विचार करायला लागला 5 रोजाचा भा याला कशी हळद लावती कशा मानली अशा मंडळी बोले रे बोले रे बोले आली सयाळ कलून गेला लोक दुनिया माय बहिणी जमायाला मांडव म्हणजे मोहनचा पडून गेला आणि मांडव पडून गेला आणि सर्व गोष्टी हळदची गर्दी झाली. माय बहिणीची हळद कालवणार पहिला मान कोणाला दिला पहिला मान पाटीलला दिला रे पाटीलला मान दिला आणि पाटीलने हातावर हळद दिली आणि मंडप खाली येऊन उभा राहिला. परिव म्हण नवरदेव कट तर म्हणे पाटील लावणार आईसनी मांडीवर बाळा तू पांघरी बसरेल बाळ मानले तर नाही माझ्या देवरा पाटील सांगायला लागलाय चांगला नाही एवढा अखंडामध्ये देसून देशामध्ये काशीखंड रामायण मध्ये आणि कोणती गोष्ट मध्ये 5 रोजाच्या बाळाचं लग्न मी पाहिलं नाही आणि या बाळाला मी कशी हळद लावू शाना सुरता सुनवर येतो पाटीलच्या डोळ्यात पाणी रे पाणी रे पाणी जन माझ्या देवरा बाऊ
झालं जिरवानी जिरन देवा पाटीलला वाईट लागला फक्त तिथं हाताला बोट लावला आणि बाळाची कपाळा लावून दिला पाटील निघून गेला दुसरी हळद मायबाप आणि 5 लोकांना दिली हळद चोपडून आणि त्याच्या कपाळाला वारशिंग बांधून दिला पंगती होऊन गेला तिरुपती जेवण करून झाला रात कशी निघेल येते साला माहिती तरी पण विंजनपूरनी नवरीला आणखी आई बापला गावला माहितच नाही ज्या वेळेस 33 कोटी देवाची नाराजची भांडण लावली तशा राजा लोकसमक प्रधाननी खूप बोगसपणा केला हे त्यांनी भांडण लावली बरं कमीत कमी तुला तर जा वाटता सगळं सांगायला पाहिजे का नको बसता नको सीधा नको काहीच नाही आणि सांगायला लागली ती नावती धनी मागण करू होता कसं काय निरोप नाही काय नाही अंगणावर ते वही घ्या त्या इट पण त्यांना माहितच नाही बरा झाला नाही बरा झाला नाही बाबू बरा झाला नाही आणि बरा झाला नाही बरा झाला नाही बाबू बरा झाला नाही तो फरदान पक्का तुरी सारखा नाही बांधला तू काय फिरलो होता बरा झाला नाही बरा झाला नाही बाबू बरा झाला नाही मंडळी 4-12 रात्र पडली जेवण खावण करून तिरुपती मंडळी झाली मग जुन्या डोशाचा पहिला गाणं होता मग तो तेल गवून चपाती तीन बरोबर ती दाणे अजिबात वाटे येत नाही 5-5 मोहण्या दारूण्या बाटल्या मग संध्याकाळ पण एकच गाणं सुरुवात करा याळ काढी देवांना दुसरा गाण्याची गरजच नाही आता नवरीला माहित नाही आई बापला त्यांनी माहित नाही आणि नवरदेवची आई मांडव कल्पाळला बाळा तुम्ही घालीन झोपणी लोक बसणार बाया बसणार मग तिची कशाची गाणं लावला कशा गाणं लावला वाटेवरला बारे बाई बारे बुंजूनरी बारे बुंजूनरी बाई बारे बुंजूनरी वाटेवरला बारे बाई बारे बुंजूनरी बारे बुंजूनरी बाई विरलावरी येते अन्ना सोयीर पाणी तरी देती हे उन्हाळी ऊन भाव ऊन बारी लागली येते अन्ना सोयीर पाणी तरी देती उन्हाळी ऊन बाई बारी तरी देती वाटेवरला वड्या बाई वड तोडू नाही वड तोडू नाही नाव वड तोडू नाही वाटेवरला वड्या बाई वड तोडू नाही वड तोडू नाही बाई वड तोडू नाही येते आमना सोयर काय खाली बसली उन्हाळी ऊन बाई ऊन बारी लागली येते आमचा सोयर काय खाली बसली उन्हाळी ऊन बाऊ ऊन बारी लागली अच्छा जुना तो सोना नवा तो कटील आणि कडी बंद दोषाची गाणं लावलं कारण रातच काढणी ती मग काही चहा उकळ काही टाइमपास मग दोषाला विश्रांती कोणीच देवाल नाही अच्छा जुवान पोरी त्याची सवासनी मेहंदी काढा कोणी काय एक दोषी कडकच होती म्हणा या मेहंद्याच काढा म्हणा गाणं बिना नको शिकतात तुम्हाला नाही कामात पडणार म्हणा म्हणजे मामांसारखं कडकच ना समज घ्या ती निजे घ्या तशा ते पोर घ्या सांगता म्हणा आम्हाला ती येणारच नाही पण लावू म्हणे एक हात बरा व्हायचा मग तिची लावा म्हणा आया तुम्ही बसतो आम्ही लावतो जरा आणि तू काय जाऊ म्हणे गाळा नको द्यायच्या मग तिची गाणं लावा पोरी व्हायचंच गाणं
रात पाट करी सनी घाट चढुनी व चंद्र गेला बुडुनी रात पाट करी सनी घाट चढुनी व चंद्र गेला बुडुनी रात पाट करी सनी घाट चढुनी व चंद्र गेला बुडुनी बापू यांनी सगळी जोडी काल बाजूनी व सगळी काल बाजूनी बापू यांनी सगळी जोडी काल बाजूनी व सगळी काल बाजूनी बापू यांनी सगळी जोडी काल बाजूनी व सगळी काल बाजूनी माईनी सगळी जोडी काल बाजूनी व सगळी काल बाजूनी माईनी सगळी जोडी काल बाजूनी व सगळी काल बाजूनी माईनी सगळी जोडी काल बाजूनी व सगळी काल बाजूनी जेठू यांनी साडी लैली काल बाजूनी व पोरी घ्यावले जुनी राट पाट करी सनी घाट चढुनी व चंद्र गेला बुडुनी रात पाट करी सनी घाट चढुनी व चंद्र गेला बुडुनी तशा रात्रीच्या गाण्याला दोषाला विश्रांती पोरीशी दिली मग ते आधी सांगायला लागला बाई आज नाही सकाळ तुम्हाला येईल अशाच कार्याला देवाना 4-12 रात्र काढणं म्हणजे खूप कठीण आहे म्हणजे असं बोलत गाणं गीता करून रात्र निघाला पाहिजे मग पुढे काय झाला 4-12 रात्र चालली कोंबडा पुण्यात जाब द्यायची सौरंग उजाला सिनेमा रेसिमी गाय दिवसा बिडा सोडला चिडू पाकड तारा पाणला आई बाई हात पाय धावला सूर्यनारायण उदय झाला आणि काय तो देवा तू तयारी कर देवा तू तयारी कर देवा तू तयारी कर देवा तू तयारी कर जिरा दे जिरा ला दे कोंबडा बोलणार सटई राजाची तयारी याला वार त्याला बोलव घोडाला साज करणं लाव आणि आजूबाजू 8-8 कैसा म्हणजे 16 जण पुढे धराला जिन खोजीर होता घोड्यावरी टाकून दिला आणि त्या गंगावत बाईला घोड्यावरी बसवलं मोहन बाळ त्याच्या मांडीवर दिला वरडती चालायला लागी वरडती चालायला लागी वरडती चालायला लागी वरडती चालायला लागी मंडळी वराड चालायला लागली विंजलपूरला अजिबात माहित नाही नवरी साजेल नाही सिद्धार्थ करेल नाही काय नाही तो तर राजानीवर हाडा नाही चालायला लागले पण परदानसुनी सारखं चॅप्टर आता सगळं काहीच करा नसो आणि त्या मला याला उडाईवर हाडमाल धरी सुटती पण आता कशा काय पळ वाटत ती त्यालाच माहिती मग राजाला सांग म्हणे काय हो राजा सरी पुलवर आणली विसाच्या मग या म्हैसी पाजना या बैल पाजना बार उघडा राहील आणि आपले घर कोण राहील वर अर्थ सर्व तू राजा बोय हळद प्रधान कोणी ना या ऐकणार तू येऊन ना मग इंजनपूर आम्हाला का माहित नाही प्रधान तू घरी ना प्रधान तू घरी ना रावा प्रधान तू घरी ना रावा जिग जिग जिरा प्रधान काय टाळ्या टिप्या हाताला लागा जाऊ दे मोर देश बालगडी होते माता म्हण कुशल जेवण करलील काय ते आता माव पावत येणार नाही अरे नवरदेव वारूवर बसाडी चालणार जाताना आडवी नदी होती त्याच्या उन्हाच्या ऊन मध्ये कोण पाणी पे कोणी हातपाय धव आणि नवरदेवने आईला उतारा नवरदेवला उतारा केवाळी भाटवर बसणार आणि गंगावती बाईने त्या बाळाला पाजना लावला बाळा तू गुंडे कोशिमराजा सांगायला लागला राणी विचार करायचे नाही इंजनपूर काय जोडी आहे तो इंदिराजा सांग हो इंनावत राणी संतांचा राजा सरी म्हणे किल्ल्याची कला जाऊन राहिला आपण पुढे जायला पाहिजे का नको चाल बरं धनी जगावती
ती निजनी खुशाल हा. निजू देत ना हो मग राजा राणी ही राहणार हा तुम्हा सरकला सांगतो म्हणे कुठे चालला चल आम्ही म्हणे विंजनपूरला मोहनबाळ जगावतीला परनिवना हो ना आणि राजानी राणीनी डोळा लावून घेतला येस झाका यावायला लागल्या हा परदानला सांगायला नाही का हो. निरोप द्यायला पाहिजे हो. आम्ही बसता करताव का नाही करताव हा. सिधा करताव का नाही करताव कर. समजा घ्या म्हणा परदान हा. तेवढा लोक गावशी टाका तो घर राखाल राहणार ना हा. तर पता नाही ते ना नाही पण ही नावती सांग हा माझी पोर सूर्याला सांगू नको चंद्राला सांग मावळू नको नाही का? एवढी चांगली आहे. पण जवायच तशाच पाहिजे ना हो म्हण जवायच कटर म्हण भाऊ हा. म्हणजे तुला शोध हा तू सांगस म्हण तो ती आईसनी मांडीवर हा. तो तुला एक बस आडी हा म्हणून नवरदेव आईची मांड्यासावर राहा म्हण हा भाऊ अपमान मोठा झाला रे गणे माझ्या देवरा देव कानपडा सोळी राहिना इंनावती गेली हा ते कडबाई म्हणे जवाय हो आता आपली गंगावतीची बाळा तो आजूबाजू केला केला. मोहन बाळ 5 रोजाचा आहे. कपाळला बारशी हो अरे इंनावतीच्या डोळ्यामध्ये गाया गळायला लागला लागलं बाई हा तुला 5 रोजाचा नवर दिवशी काय म्हणे आवस होती हो आणि तू युवारा मग कशाला लिहून ये वरी आज नाही सकाळ नवर देव होता हो का आणि गंगावतीला गैर डाटला दाटलं रेडवे देवासी मला एक बाळ दिला हा. माझ्या पतीला माहिनेल नाही. नाही युवारामध्ये काढला हो. आणि कशाची नवरीने कशाचा काय हा. आणि शेजारी म्हणजे माझी आईनेच मला बोलायला लागले लागले. तुला कशाची आऊस होती आज नाही सकाळ लग्न होता हो ना. त्याचं गंगावती रडणार नाही हा. रेडवे 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 रेड रेडवे मंडळी सांगायला लागली हा आता एक काम करा हो नवरदेव जरी केना भरून आला याला आणि जर आपण याला परत घेतला घेतो हे शेवटपर्यंत आपली घराण्यामध्ये ती तसेच होऊन जाईल जय चढता येईल मुडाला नको नको पण काहीतरी आपण केले पाहिजे हा मग 5 सवासनी आणि 5 शाना लोक चाला हा आणि कुठे जगावरती झोपेल आहे हे तिचा आई बाप आहे होय. मग त्या नवरदेवच्या हा आई बाप 5 सवासनी हो. आणि 5 शाना हा. विंजनपुराला घेऊन गेला गेला. मोहन बाळाला हा. साते तालने मजलावरी जगावरती झोपेल होती वरती आता विंजनपूर नगर विंदी राजा आहे विंदावत राणी हो कोशिम राजा आणि गंगासागराचा 5 रोजाचा बाळ हा जगावतीला पर्णाला आला ये अशी स्थिती तिची मनगटला बांधून दिली गेले हळद आणि कुकूचा टिळा लावून दिला गेला आणि मोहन बाळ तिच्या पाठीमागे झोपाडून दिला हा तरी वराड परत आली गेले तरी जगावतीच्या पाठीमागे बाळ झोपला हा. तिला अजिबात माहित नाही नाही गंगावती रडायला लागली हा. मला ऊर भरून येते मी दूध कुठे निपळू हो राजा सांगायला लागला विचार करायचे नाही नाही. गंग्यात म्हणजे दूधचं पाणी निपळून दे देव. बाहेर बाहेर वळांडा म्हणून टाकून नका नका. पण आईचा जीव लावडा ती रडून रडून रात काढायला लागली लागले काही बहरण येणारे माना बाबू रे तुरे वे, तुरे वे, दिग 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 काही बरा नाही बाबा मन बाबू रे तुरे तुरे दिग 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 भाऊ हा मग जगावतीच्या पाठी मग मोहन बाळ झोपला हा जो दूध पोटामध्ये होता हा. तो झोपला जमलं आणि रात पलटली हो आणि बाळ रडायला लागला लागलं जगावती भर झोपामध्ये हा तिच्या कपाळीला कुकू लावला लावलं. तिच्या कपाळीला हळद लावला लागले मग काय घडला हो
कलर पिवळा झाला हळद लागली हळद लागली पोरीवर तुला कलर पिवळा झाला हळद लागली हळद लागली पोरीवर तुला चला वजीर जीर चला जी चला जीव जीर चला वजीर जीर चला जी चला जीव जीर चार बारा रात्र गेले आणि जगावतीच्या पाठीमागे जायला लागला आणि तिला कलर हळद लागून गेली आणि कोंबडा पुतण्यान जाप देवायला लागला सौरंगुळा पडायला लागला मोहन बाळाच्या पोटामध्ये दूध नाही त्याच्या रे बाळ म्हणे आता रड आता रड रड त्याच्या रे बाळ आता मन रड आता रड रड धन्यवाद धीर चला चला जीव जगावतीच्या पाठीमाग बाळ रडायला लागला तरी तेव्हाकडे फिरी येत नाही तेव्हाकडे फिरी निघत नाही लगेच उजाळून आला सूर्यदेवाचा तिरमा जगावतीच्या अंगावरी त्याच्या रे तिरमा म्हणे आता पड आता पड पड तिरमा आता मन पड आता पड पड चला वजीर जीर चला चला बाळ रडून 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 उभा राहून गेला आणि गोदडा मुळू कर जगावतीला जागून उठी बसली बाई बाई म्हणाय गोदडा मग काय इवळी राहिना आणि कशी आहे मजलावर डुकल्यान तू चढी नावा जव लाती करी गोदडा समता आला दूर उदळावून दिला कशा रे मोवन बाळ आता रड आता रड चला वजीर जीर चला चला मोहन बाळ रडायला लागला जगावतीने येरा ओ बाई मला डुकऱ्यानं फिल्म वाढेल आणि होतं बाळ आहे तशी आताला स्थिती येरली कोशिम पूर्ण कर कोशिम राजा राणी गंगा सागरा 5 रोजाच्या बाद जगावतीला पर्णाला आला आणि जगावती शाट जमली ए मन बंधू माझा पती लागतो आणि मायेला लात लागून गेला धनीला माझ्या पाय लागून गेला मला पायाळ सांगितलं मला पायाळ सांगितलं दरवाजा धनीला पाय लागून गेला मला पायाला हाती करी उचल हात्याला सांगेल तोंड करी का भेल तोंड्याला सांगेल आता काय करू 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 देवा देवा बोला 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 नारा धन पाय लागून गेला पायाला सांगेल तोंड करी का भेल तोंड्याला सांगेल हात करी उचल हात्याला सांगेल माझा धनीला काय करावं आता आणि माझ्या कर्मात येऊन मिळला माझ्या कर्मात मिळला रे मिळला रे अरे मिळला रे अरे देवा कर्मयोगाच्या गंजीर गंजीर अरे जगावतीने मागे पुढे विचार करेल नाही देवा देवा समोर बाळा तू केला बाळा उचलून लिहिलाव लिहिलाव हाव लिहिलाव अरे देवा देव रे जन माझे एवढा मंदिर मंदिर अरे मंदिर बाळाला उचलून हा करते हु करते वर उभा बा राहत नाही कारण दुधाचा उंडा त्याला भूक लागली जगावती ती झावून निपळी रे तुझा पत्ता नाही रे नाही रे हरे नाही रे हरे देवा धनराम हरे
सदियोगा मंदिर मंदिर हर मंदिर मंदिर पात्रजाचा बाळ कमी जास्ती होऊन जाईल मला दोष लागेल सासऱ्या काय म्हणती जगवती बोले 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 जगवती बोले 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 माय सीता मोरे सोडला बाळ लोंढत करून दिला सामन्याला झोका बांधून दिला बाळा म्हणे झोपडे म्हणे पाळणा म्हणे झोका रे तुला झोका देतो रे देतो रे देतो रे देव बाळ अन्न सवय पवन नाही पवन आणि पाणी सवय पराण नाही तू वाढणार नाही कमी जास्ती होऊन जाईल जोखम मला येईल तू तर माझा नवरा 5 रोज ना आणि 12 वर्षांनी जुवानी तू कईन वाची रे वाची रे अरे वाची रे अरे तू तर कईन वाची रे वाची रे वाची रे धनादी रे तानाने पळून येर तडी 60 कणी न पता नाही काही वेळा पोऱ्याला पाणी सवाई आणि अन्न सवाई जमणार नाही रुई मळाला ही सपन दिला रे दिला रे अरे दिला रे बाऊ सपना दिला रे अरे दिला रे राजा मला स्वप्न दिला रुयावतीने 2 रुईना डोळा मोडा साती चालली मजलावर उनी बाळ म्हणे त्याच्या हातात दिला सुगळाला लागणार मोहनच्या तोंडामध्ये जाव राहत नाही हे जगावती 5 वर्षा नवरा कोणाला गण बोले 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 माई माई दिगा दिगा माहित नाही वयामय रुईना डोळा दिला त्याने म्हणजे तोंडात दूध जगावती त्यानं सांभाळ कर तुझी जरी 12 वर्षाची जुवानी आहे 5 रोज नवरा तुलाच कल्याण करणार आहे तशाच मोहन वाढला लगेच वाढता येईल होता वाढाया लागला आणि बाई रुयावती निघून गेली जगावती सांग माना मोने बसायला लागल बहुमान मोने बसला लागर लागन धन दिरव धीर मुने बसायला लागणार अंबानी जायला लागणार आणि कुठला धरी उभा राहायला लागणार जगावती त्यानी बोटला धरी दूर फिरव तो तू तठेच निघाला न पाहिजे काय मामा जग मारायला येतो जर धीर मुनिया तू मस्त चालायला लागणार मस्त आंबाला लागणार माझी वय आता 12 वर्षाची तू 5 वर्षाचा बाळ होय पण तुला मी मोठा करेल तेव्हाच तुला घरी मी घेऊन जाईल आणि तेव्हाच तुझ्या आईचा आणि बापचा मी तोंड दाखवील नाही तर तुला मी 7 तालनी मजलावर उतारणार नाही कारण तू माझा पती आहेस मी तुझी सेवा करील कोणी फक्त तोंडला रे असं नादान बाळ मंडळी त्याला कळत माना बाऊ माना देऊ त्या योगामध्ये 5 वर्षाच्या नवरदेव तिने वाधावणं आला जरा चालायला लागला जरा मोठा व्हायला लागला तरी आई बापला तोंड दाखवला तिला जीव करून नाही आई बापला काय बोलवा साधारण नवरा मला करून दिला सासऱ्याच्या जवळ काय जावा मग ती सांगायला लागी हे मोन्या आपण कसबीनपूरला जाऊ कसबीनपूरला म्हणजे कसबीन दोषी ती आजलीच होती आपण चल जाऊ 8 रोज राहू मग येऊ मोन्या काय सांग आई मग चालील बा तू आईच कधी बोलायला लागा
शेवटपर्यंत काहीच करी सांगेल का काय करेल जगावतीला चिंता पडून गेली. मग मांगलदारी ते साखर टाकून दिली. साखरला धरी मोहनला गातीवर बसडून उतरून चालायला लागला आणि सुनीवनाची वाट धरली. जाता जाता जामणी सादळाच्या आणि येळजळवण लागला आणि जगावती मनाला देऊन मनाला दिव बाई मनाला दिव मनाला दिव दिव झाला दिगवा दिग बाई मनाला दिव बाई मनाला दिव जिरनाथ जिर जिर झाला दिगवा दिग बया आणि बिकटवन आणि वाटम लागामध्ये जाणार दंडी दुश्मनचा सांगता येणार नाही. आणि माझी जुवान माटी कशी जाऊ बया काय सांगतो आता कशी करू आता कशी करू कशी मन करू करू झाला दिगवा दिग बया कशी करू आता कशी करू चला धीरे 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 चला धीरे धीरे राणीवणी माझी जुवान माटी एकली बाई कशी जाऊ पण तिला आठवणू ना बाई मग वायबार काही देऊ आणि माना मोन्या नवरा नवरा संग ना दिवाना काही काम नाही आता देऊणार नाही आता देऊणार नाही आणि देऊणार नाही नाही चला दिगवा दिग आता देऊनारा नाही भाऊ देऊनारा नाही जन धीरे 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 आवारी मोहनला कांदर बसाडी राज रजावडी वन लागी चालायला लागले. नडगा वगरा काही गर्दी करत नाही. कसबीरपुराची गलीला निघून गेली आणि गली धरी यायला लागी. सूर्याला सांगू नको चंद्राला सांगू मावळू नको तिवर प्रभाव पडायला लागला. कुणी सर्व भाऊची सर्व लोकची नजर गेली तिला पाहून चक्कर यायला लागला. राजाचा प्रधान ती कन्या आणि तो पोर्या दोन्हीचा प्रभाव पडायला लागला आणि त्या कबीरपुराच्या गावाच्या लोक खड बार लावायला लागला. पाटील ना पोऱ्या सोन्या सरपंच ना पोऱ्या मोन्या याची नजर लाई. जर आई पोरा आपली रंगमालला असली तर सिमनी कंदीलला काम येणार नाही. पण कोणी घर जातो आणि कोणी घर नाही अशा सरपंच ना पोऱ्या आणि पाटील ना पोऱ्या हेरून राहिला. ए भाऊ कजबिंडोशीच्या घरी कजबिंडोशीच्या घरी डोशीच्या घरी घरी बसायला दिगवा दिग डोशीच्या घरी घरी झाला दिगवा दिग कजबिंडोशीची गरज काही घुशी आणि मोहन बाळ तिच्या कडीवर कजबिंडोशी गाळा द्यावायला लागेल. आहो म्हण आणि बरी वाईट सोळी आणि बरी वाईट फडकी देवाना हेरण नेट बसणे बनी म्हणत काही तांदूळ नाही काही पत्रिका नाही ओराळी चोराळी वगैरे तेव्हा दिसला म्हणे भेटायला उन्ही तोंडच काढी गाळा द्यावा लागेल. जगावाची सांगा आया माना लगीन वहिनेल नाही ऐका माना पोऱ्या अशा मग काय माना नवरा म्हणा दोषीला कंदर खराब वाटत दोषी ती आहो म्हण तू म्हण अशी चावलच म्हणा फुली गया बुली गया आयशी तर 90 वर्षाच्या होई गया आणि 5 वर्ष नवरा काय म्हण पटाळत जगावची शिलवानी होई गई आया शेपटा घाला पेक्षी गया वया देवा पेक्षी मग सोळीने गुंड्या वर करू जर मला दूध निघणार तर पोऱ्या माना आणि मला दूध निघणार नाही तर नवरा माना. जेव्हा भाऊ पोशीनी सोळीने गुंड्या वर करते द्या डोशीनी पडी येर डोशीनी पडी येर आणि पडी म्हण येर येर चला दिगवा दिग दोषीना दूध पाहिजे तुम्हाला काय कोण आपली प्रेमाला काय होईना चला दिगवा दिग भाऊ दिगवा दिग जन मला धीरे धीरे आवारी गावारी जगावतीचा ताना म्हातारीची निपळून पावला दुसरा पत्ता नाही.
आई माझा 5 वर्षाचा नवरा मला येऊन मिळाला तो शिक्षा होऊन गेली खरीच गोष्ट आहे 5 रोजाचा बंधू देशात काशी खंड रामायण मध्ये नाही कुठेही 5 रोजाचा नवरा 12 वर्षाची जीवन पोर कुठे नाही बाई तुला नवरा पावला तुझा तो पतिदेव आहे सेवा कर्ज सेवा कर्ज 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 नाव कर्ज माय मानी सेवा कर्ज 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 नाव कर्ज माय मानी म्हातारी सांगायला लागली सेवा कर्ज आया हिरबारिया कट पाणीला जाऊ आपली मोहनला तू राखी रा माता पाणी भरीत मी लागू म्हातारी सांग गली धरी धाव हिरबारिया 7 पायऱ्या उतरी जाज लगेच गडा भरायची तू निघेच मोहन अंगल में खेळायला लाग गया पाटील ना पोऱ्या सरपंच ना पोऱ्या पोऱ्या म्हणा आई पोर ना जाऊ पोऱ्या वा ऐकंग तरी गाय का याला कडावरली जाऊ आणि उपटी मारू मग आई दोषी रात लापी काय मार उघडी जाऊ आणि जगावतीला लिपळू आपली बी घरम लाईट पडेल म्हातारी काय करणार आणि कवा तरी भानगड जरी वाढून जाईल तू नबास सरपंच आणि मा नबास पाटील भानगडी मिटाडी लेतील नार लेतील रे बाबू म्हणा भानगड मिटाडी लेतील नार अरे लेतील रे बाबू म्हणा मोहन बळांगल में खेळायला आला सोन्या मोन्याची बाळावर डाव ठेवला जगावतीने ती सोनाची बळ घेतली रुपाई गडा डोक्यावर ठेवून गली गली चालायला आला हिरबारियाला गेली हिरबारिया उतरू दिली तशाच सोन्या मोन्या डाळ्याली घेत मोहन बाळा देवायला लागला बारीक पोऱ्याला पैसा दाखवला काही खाऊ दाखवला माझ्या जवळ येतो तशाच मोन्याने पोऱ्याला उचलून घेतला अशा डोंगरवर इथं राहून घेऊन गेला जगावती विनयांची 7 पायऱ्या उतरून गेली कजबिंडोशी ती बहिणी होती जराची ती गरम काय झाडव आणि जुडव अजिबात माहित नाही मोहन बाळाला डाळ्या खावडून दिला आणि पैसा खिसामध्ये घालून दिला आणि एवढी असल कणामध्ये मोहन बाळाला लोटून दिला बाळ टप्पा करत करत आला बाळाचा प्राण निघून गेला या गोष्टी जगावतीला माहित नाही सोन्या मोन्याची काय आयडिया केली रात्रीच्या 12 वाजेला पोरली पळण्यासाठी बाळाचा बाळा हाते घेऊन ठेवला जगावती 7 पायऱ्या उतरून गेली 7 पायऱ्या उतरी सरी गेली पाण्याला 7 पायऱ्या उतरी सरी गेली पाण्याला तुंबळ उडवली मगर माझ्या उडवली मगर माझ्यानी उडवली गरुड पाच्यानी गागर उडवली मगर माझ्यानी देवा तिथं गलत झाली गलत होऊन गेली जगावतीला कळलेलं नाही तिच्या पतीचा काय केला असे तिला कळलेलं नाही सोन्या मोन्या खुसम घरी आला पण जगावतीला असे विचार पडला कधी नाही गागर कधी उडवा नाही सुंबळ कधी उडवा नाही पण तिला तिच्या कंपाळच्या कुकू गेला हे तिला कळलेलं नाही काय करावा तिने विचार केला दोन्ही तिन्ही बहिणी आम्ही माझ्यावरी गुलाबीचा फुल माझ्या पडक्यावरी अंगात येर काय टाळा नाही गुलाबीचा फुल आमच्या पडक्यावरी धीरा 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 अशा आजूबाजूला काही कळत नाही गागरवती बुडून गेली सुंदर उडून गेली पडक्याचा फुल्या आजूबाजू दिसायला लागल्या दोन्ही तिन्ही बहिणी आम्ही सडक्यावरी संभाळीचा फुले आमच्या पडक्यावरी चाला ना धीरे 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 ना चाला ना धीरे 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 ना धनव धीरे 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 ना
आबुनानी बळधर्म पोलीस बुडारी मुलेरनी बळधर्म पोलीस बुडारी ओ गेला यती तुला बाप मुरारी साला हो धीरे 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 नारी साला हो धीरे 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 नारी साला हो धीरे 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 नारी देवा त्या बाळ्याचा बाळ हात्यावरून गेला जगावती रिकामी यावायला लागली घागर बुडून गेली सुंबळ उडून गेली काय करावा सोन्या मोन्या सांगतात तेव्हा याळ बुड 2-3 टप्पा होऊन गेला काय करायला पाहिजे मग अशा विचार पडला जवळगिरला महादेव राहतो पार्वतीला सांगायला लागला पार्वती पुरती तलेवरी संकट पडला मला जाऊ दे मला फिरून येऊ दे पार्वती सांग तुझा उदय काय गोरला गरीबला आंधळाला पागळाला लुळ्याला खुड्याला धर्मवाद तुझे करायची अधिकारी आहे देवाची रूप धारण केला ओम नमो नमा देवाय नमा भगवती नमा वासुदेव नमा गुरुई नमा बजरंगबली नमा माते नमा सुमरन करून देव चालायला लागला आणि येता येता आणि कशा तरी त्या रस्त्यावर ते वारुळ चढून गेले त्या मोहन बाळवर आणि साधू महाराज दुर्धून पाहिला कोणता वैरी कोणता पापी कोणता दुश्मन बाळाचा बाळा हाते घेऊन ठेवला माझ्या रस्त्यावर टाकून दिला त्या साधू महाराजला सण होईल नाही त्यांनी काय केला अमृत कुपी साठवून दिली जोगदंडा ठोकून दिला कोराशाला झाकून दिला आणि पाठमोडी महाराज उभा राहिला बाळाला हात वळली सोच वळली बाळा उठून सांगायला लागली की देवा माझी निद्रागती कोणी उठेल आहे महाराज गडकरी फिरला उजवा हात वर केला बाळ बेटा तुझी निद्रागती मी उठवली तुझ्या आईचा पोचला तू झालास तुझ्या बायकोचा पोचला तू झालास बाळ माझ्या जवळ ये बाळ जवळ येत नाही त्याच्या साधू महाराज त्याला बोलवला बाळ झोळीमध्ये घालला आणि वनवा मोडत मोडत साधू महाराज येऊन राहिला कजवीनपुरामध्ये गर्दी झाली जगावती सांगायला लागली ये आई माझा बाळ नाही माझा बाळ नाही माझा बाळ नाही माझा बाळ नाही वाई मारी माझा बाळ नाही वाई मारी काला हाय गली रे ती गली रे ती गली रे ती गली रे बाई मनी ती गली रे बाई मनी आई चला देवा खरा नाही सोन्या मोन्या सुनन पावडर करायला लागणार बाया सांगते पोरेले मन मामाच्या आता येते रांधिले होते राच्यात राहण्याचं गरज नाही काय पडेल नाही बायका झाला निस्वाईस गावात येता कध येरच नाही मला कध येरच नाही कध येरच नाही कध येरच नाही कध येरच भाऊ म्हणत जगावती आई गली खडाखड लोक बार लावता कारण तिचा प्रभाव जास्ती होता तिला एरी सक्रिय होता म्हणून लोक बार लाव होता सोन्या मोन्या तयारी मग बाया सांगतात अजिबात नाही आम्हाला गरज नाही राशाल तर राहा नाही तर निघायला गरज नाही म्हणजे जगावतीला आज नेमकाच रात्रीच 12 वाजायला घेऊन पडू तुझ्या संग बाळ होता कणावरी त्याला आम्ही आपटून मारला त्या 2 जण सलाम आहे पण तो बाळ शंकरजी घेऊन आला साधू स्वरूप घेऊन जगावती वटाच्या पायरीवर बसली रडायला लागली बया मानी रेड बया मानी रेड बया मानी रेड बया मानी रेड गंगा मानी रेड गंगा माई आई माझा बाळ या कजवीनपुरामध्ये हारून गेला माझ्या आईला कशी तोंडा काढू माझ्या संसाराच्या विसरती आमचा बाळ जगावती तू काय केला मी कुठून देऊ अशी करी जगावती आठवून रडायला लागले
तशाच उभी गेली घरी साधू येऊन राहिला आलेख बोलायला लागला आलं का बाई म्हणे भिक्षे वाढू तर तो साधू काय सांगायला लागला धर्म करा धर्म गरीबाला करा धर्म करा धर्म गरीबाला करा धर्म करा धर्म आंधळ्याला करावा धर्म करा धर्म आंधळ्याला करा धर्म विन नाही काही धर्म जीवाचा संगती धर्म विन नाही काही धर्म जीवाचा संगती धर्म विन नाही काही धर्म विन नाही काही ज्यांनी मन धर्म केला देव येईल त्याच्या घरी ज्यांनी मन धर्म केला देव येईल त्याच्या घरी ज्यांनी मन धर्म केला देव येईल त्याच्या घरी मंडळी महाराज उभा राहिला जगावतीला रडू याला लागलं माझ्या पदरी महाराज 1 रुपया नाही काय तुला धर्म करू कर. माझ्या घरी बापचा भरपूर आहे पण माझ्या पदरी 1 रुपया नाही नको माझा सत्व घेऊ नको सत्व घेऊ नको माझा सत्व घेऊ माझा सत्व घेऊ चला धीरे धीरे दीदी चला धीरे नाचा धीरे जगावती तुला धर्म देवाचा वाईट लागला म्हणून तू मला पाहून रडून दाखवतो का म्हणून जगावती तू रडतो महाराज काय वाढू तुला धर्म माझा 5 वर्षाचा नवरा हरून गेला त्याच्या करता माझ्या डोळ्याला आसू आहेत महाराज साधू महाराजच्या आसून दिला माते तुझा पितांबरचा पलव आहे करा म्हणे तुम्ही गौड पलव म्हण पुढे कर साला धन धीरे 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 जगावतीच्या पलो पुढे केला साधू महाराजची झोळीत हात घालला तो मोहन बाळ काढून दिला तशीच जगावतीच्या त्याचा मुखचंद्र पाहून हसून दिला लगेच बसून पडली बाळाला उतारून दिले साधू महाराजच्या डोक्यावरी मस्तक ठेवला महाराज केव्हा तरी तू ये माझ्या गावाला कजमीनपुराला तुला मी धर्म देणार नाही तुला पाण्याचा धर्म करील त्यांनी आशीर्वाद दिला माते तुला शेवटपर्यंत माझा आशीर्वाद राहील 1-2 रुपया मला पुरणार नाही तुमच्या सुपलीभर मला सोनं पुरणार नाही फक्त कीर्ती राहील साधू महाराज निघून गेला तशीच जगावती सांगायला लागली मोन्या बाळा मन कटर गरी देवाच गुण जेवढ बोल बोल ना बाबूरा चला धीर धीर ना धीर दिगा दिगा आई आई मग खेळायला गेल बाळ तू खेळायला गेल आई मी कुठेच गेल नाही मी खेळायला गेल बाळ आता तू कुठे जाऊ नको आई मी जाणार नाही मग कजबिंडोशीने स्वयंपाक केला जगावतीचे स्वयंपाक केला तिने मायकेलाचे जेवण करा आणि संगच झोपिली जा कजबिंडोशी ना बाळ तो कशा तरी मुडेलच ना तर कजबिंडोशी फिरत काय करा कडी नाही लायल आणि मुसळ मन लावून दिला देवरे तरी देवा
देवाचा गुण नव जिग जिग जी भाऊ देवरा बोलत जाणार चला जिग जिग ना जिग 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 जी सोन्या मोन्याला च्या वाटना मोहन बाळाला कडावरी उपटून मारला कचमिंड शिनीची पडील आता रात्रीच्या 12 वाजण्यात बार उघडून ते पोरीला लेऊन पळून सोन्या मोन्या काय कुत्रा भुकना पण पाय चोरी व्हायला लागला बारगसा लेरतात चांगली बाजू मुसळला अजिबात उघडात नाही हे मोन्या काय करत काल म्हणून घरवर चढी कौला आजूबाजू करीत देव शिरडन मोडती दे सोन्या नांग जरा बारीक मोन्या नांग जरा जाडा सोन्या म्हण तू उतर काल सोन्या उतर ना वाताला जर टांगाई राहिना चिमणी पेट अव कुदी पडू तव कुदी पडू जगावती उठी बसनी पाय पसारती ने आणि कंबरनी कादी हिंडाती काढी कादळी मन लावाला लागी माय व मनी माई बगुन गंगा बोल बाई धन धीर 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 मंडळी याला नाही काल कधी पडत नाही वर उलटात कधी चढातच नाही आता पैसे हरलेवाना काल कधी पडील पण उलटा चढाला म्हणजे मार्गच नाही हात भरी वाला जगावतीने काजळी लावा चालली आणि जगावाती अशी पिरी येरणी आता 87 वर्षाची कजगिन दोषीची म्हातारी का सोडीनी गेल होती हे दोषाया काय म्हण बाई उगीच नाही दिली नाही म्हण आपली घरला काय व म्हण माई व मनी माई जगून जिग जिग बाई बोल बाईला चला धीर धीर ना धीर जिग जिग दोषी मागणं पुढे नाही कावडाच्या मड निघ्या गरीबनी घर आणा नाही शिवराय नाही धान्य नाही दुन्य नाही लता नाही कपडा नाही काश्मी चोरी करायला उन्हावात या तो दारला मुसळला कोण काढा कसे भाऊ पुरसानी जोडी रे तरी देवाचा गुण जिग जिग कशी बाबू पुरसानी जोडी जेवरा तरी देवाचा गुण जिग जिग जोडीत पडा तो तशा मुन्या तो जाडा गडी ना बाजू कुदाल घ्या खटामच पाय टाकी द्या लगेच पाय म्हणजे ना गळीच घ्या ना नीट सुद्धा उभा राहत नाही तो बी म्हण सरपली तरी देवाचा गुण जिग जिग तो बन तू चढत होता ना हाय किती बन धीर धीर ना धीर चला जिग जिग ना जिग धीर धीर जगावती सांगा आया ऐसिमनी लय तो म्हणा खजो बाई पण घरवर काही पडा तर धडकरी वाजना म्हणा दोघींनी शिमनी लईन काय मुने काय सरपली पळ हे भाऊ ताम्र म्हण काय वळणार म्हण आया म्हण मग गली धर नाव तर कातडा पाय पडी घ्या पाये माना मुरगळा माय व मानी माई जागून जिग जिग भाऊ सांग भाऊ राखेल टाकी देव सोळी देव गर्भ मग जातो बाग बाग करी पारला आहे निदा जगावती सांगाया म्हण अवघाली धरी नाही उन्हेल अव घरवर ही पडा म्हण जाऊ डोकील रग भरणी मुसळ करी चांगला दिदा दिदार तरी देवाचा गुण जिग जिग
धन्यर तुगा मंदिर बाबुरा हवो धीर धीर नदीर जिगा जिगा हो पाटील ना पोऱ्या सरपंच ना पोऱ्या आणि तू काय नाव आमना बास गावना कायदा करता आणि तू आता शिकर आम्हाला रातलाच काढी दे 500 रुपये तुला आम्ही दे भाऊ मोठा ना बिगडे कोपराचा मिटाडतात गरीब ना बिगडे गाव गोळा करी बसतात तुम्ही कट देवाचा गुणवा जिगा जिगा आया बोल बाबाई गंगा माई दिगना दिगवा जिरा जिरा भाऊ 500 रुपये एक बाजारला पुरणार नाही आता उगाच बसा तुम्ही ए म्हणे जगावती 10 कंपना दळण कर आणि या पोऱ्या सापदळाला दे सकाळला आपल्याला पीठ बी नाही सकाळ म्हणे निरवना पडते लोक येते आपले घरच्या सलामन पीठ भाकरी पुरायला पाहिजे जगावतीन 10 कंपना दळण करणं लावा सोन्या तू एककडे बस सोन्या तू एककडे बस आई वडी पाडा आणि गाणं लायची दळा मग दळाई घ्या सोन्यानी डोक्यावर उखळ खांदवर मुखळ आणि मोन्यानी डोक्यावर एक घटना साड एक कंबर गाव निर्वा साठी रे देवाचा गुण जिगा जिगा गंगा बोल बोल रे बाबुरा चला धीरा धीरा नदी रवा धीरा धीरा गाव निरवना पडील सोन्या मोन्या पाय पडायला लागला आया आईच बा सगळं रात्री गली तरी आम्हाला नेते आमल्याच बायका चपला काढीन सुटती आमना मुसडा राखणार नाही माई व माई माई जगून जिगा जिगा धन्यर तुगा मंदिर हवो धीर धीर नदीर जिगा जिगा भाऊ आज म्हणजे तुम्ही बाई असं आज तुम्हाला दाख आणि कधी ना असे करताच नाही त्याचे होता नाही भाऊ सकाळची गोष्ट पावायला दळी पाडातो आज 10 कंपना दळण जगावतीने करून दिला आणि दळा म्हणा मोहन बाळ दिसत मोहन बाळला एरली नात याला तर आपण उक्ती मारेल नव्हतं बाकी उन्ही पाळी आता जमणार नाही मग काय कुडबाची घरची वरता घरची वडात जेवढा तरी देवाचा गुण जिगा जिगा जिलक्या कुडकाची घरची वडात नाही पर्या मग दोषी सांग एक पाय पसर म्हणा एक मांडी वाळ म्हणा तशाच बसाडात बरोबर बरोबर म्हणा सूत्राबंद घरची वडा बरोबर म्हणा इरणा टाका सत्रा पीठ पडायला नको मग मजा ना दळा मजा ना दळायला लागा जगावती काय सांगा आया म्हणे एवढा आयडिया महत एखाद गाणं लावाला माई व माई जगून जिगा जिगा गण बल लवल लावा गंगा माई माई जगून जिरा जिरा भाऊ आमना याच्या साला मी कमीत कमी दिवसा मग ते रात मग 3 कडा खरेदी जाळी आहे पण करते नाही का त्याला तकलीफ नाही काहीच नाही आणि मग काय तरी काय करता उलटायला लागले म्हणून उकळा वाच्या तुला तुला पका गोळा करायचा पड ना हायजून झपाडा म्हणजे मग काय गेलं काय तशाच मग काय घडणार मानिगरची ना घडणार मानिगरची ना घडणार नांदगाव बालगटी
दिवजी ग दिगजी मनगरची नगरणार मनगरची नगरणार नंदगाव बालग दिवजी ग दिगजी नंदगाव बालग दिवजी ग दिगजी मनगरची नचिनगार मनगरची नचिनगार जसे गुलाबीचं फुल वजी जसे गुलाबीचं फुल वजी गजी मनगरुटी ना तोंड मनगरुटी ना तोंड जणू कोबरानी वाटी वजी जणू कोबरानी वाटी वजी गजी मनगरुटी ना कुट मनगरुटी ना कुट लवपाई याला नेते वजी गजी लवपाई याला नेते वजी गजी मनगरुटी ना कुट माझी गरुटी ना कुट लवपाई याला नेते वजी गजी लवपाई याला नेते वजी गजी इर्ण टाकू कंचराती विल टाकू कंचराती पीठ पडे संदनाती वजी गजी पीठ पडे संदनाती वजी गजी आवी सवर बाबू हवी सवर बाबू माले नो कोजड रजी गजी माले नो कोजड रजी गजी मनी माई याचा दूध मनी माई याचा दूध कस केळ अंगी मन गट वजी गजी जलधीर नदधीर वजी गजी दोन होतील मला बाळे दोन होतील मला बाळ राम लक्ष्मणाच्या जोडी वजी गजी राम लक्ष्मणाच्या जोडी वजी गजी पोटी होईल मला महिना पोटी होईल मला महिना पोटी होईल मला सैना वजी गजी पोटी होईल मला सैना वजी गजी अशा रीतीनं सकाळपर्यंत आई गाणं लावून कशा तरी दळून पाडला मग तो पीठ भरला या निघून आला जगावती सांगायला लागली ही आई त्याशी अत्याचार त्याशी केला केसाला फळ भोगावा लागेल आपल्याला नाही ते सोडून जाऊ दे ते संसार पाणी साहेब आणि संसाराचा विस्तारा नको भाऊ म्हणून ती आई सोडून मग फुकट सोन्या मोन्याला सोडून दिला जगावती म्हातारीला बोलायला लागली मोहन आणि आम्ही आता जाज आई तू बस जगावती काय सांग बाई 12 वर्ष नवनीस साडीच वेळ तुला लिहिलेलं नाही तर जगावती काय सांग की आई म्हातारपण कडून आम्ही घेणार नाही आम्ही तुम्हाला द्यायला पाहिजे मग मोहन बा जगावती बाळे चाले चाले रे चाले ना रे अरे चाले रे बाळे मना देवराजा बदिर बदी अरे बदिर देवरा मना शेवट मोहन बाळाला मारतात नाही त्याचं तेच ना अपघाती होती नाही मोहन बाळ शेवट जगावती घेऊन परत घरी वाया लागले तरी मुन्या बाळ आईला काय आई मी कुठेच गेल नाही मी खेळायला गेल पण खरा मोहन आईला बोलले नाही मग कधीन पूर सोडत 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 सोनाई देवळीला आला मोहन हे सोनाई देवळी काय सुंदर आहे देव देवलिकामध्ये किती भारी शोभा काळपुराचा काळुशेन राजा आणि प्रधान बसले होतात
प्रधान संघ काळूशेन राजा काय करत तुझी घरची बाईला व तो नाही जोडीला नारा येतील तुझी घरी येईल तर किती कधीला काम येणार नाही नाही तो बी राजा भावसळाला लागा रे नगर जन माझ्या देवरा Yeah.